दरवर्षी नालेसफाईतून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत विरोधक ठाणे महापालिकेला कोंडीत पकडतायत. आता मात्र 20 एप्रिलपासून सुरुवात होणाऱ्या नालेसफाईवर चित्रीकरणाच्या माध्यमातून आयुक्त नजर ठेवणार आहेत. नालेसफाई करता 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्याला जोडणारे लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटर नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 कोटी 29 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मागील वर्षी हा खर्च 9 कोटी 15 लाख इतका करण्यात आला होता. यावर्षी उशिरा नालेसफाईच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत नालेसफाईच्या कामांचे कार्यादेश निघतील. त्यानंतर तात्काळ नालेसफाईला सुरुवात होईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नालेसफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, JCB, पोकलेन या मशीन्सचा वापर करण्यात येतो. त्याद्वारे नाल्यातील गाळ काढला जातो. नालेसफाईच्या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामाच्या व्यतिरिक्त रस्त्याच्या आजूबाजूला असलेले कल्वर्ट सफाई केली जाणार असल्याचं पालिका प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. नाल्याच्या शेवटच्या ठिकाणावर जो भराव साचलेला असतो त्यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात, परंतु आता शेवटच्या ठिकाणचा भराव काढला जाणार आहे. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते.